नमस्कार मंडळी. पावसाळा असो किंवा थंडी, शरीराला झटपट ऊब आणि ताकद देणारा एक पारंपरिक पदार्थ आपण पाहणार आहोत, तो म्हणजे पौष्टिक आणि चवदार कुळिथाचे माडगे. हिवाळ्यात तर हा शरीरासाठी वरदानच मानला जातो. तर आज बघू याची रेसिपी. खूप वेळ न घालवता आपण रेसिपीला सुरू करूया. तर यासाठी लागणारे साहित्य: 1 ग्लास पाणी पातेल्यात घ्यायचं आहे, त्यानंतर 1 चमचा भिजवलेले तांदूळ, 4 चमचे कुळिथाचे पीठ आणि एक्स्ट्रा 2 ग्लास थंड पाणी, जे आपल्याला तसंच ठेवायचं आहे, नंतर वापरायचं आहे. तर आता सुरू करूया आपण रेसिपी. तर जे आपण पाणी घेतलेलं आहे पातेल्यात, ते आपण उकळायला ठेवणार आहोत. पाणी उकळायला ठेवूया. कुळिथाचे बरेच सारे औषधी उपयोग आहेत, ज्यामुळे तुमची सर्दी, खोकला आणि कफावरती हे गुणकारी औषध मानले जाते. याशिवाय कुळिथाचे पीठ कुळिथाचे हे जे माडगे आहे ते वजन नियंत्रण ठेवण्यासाठीही आपल्याला उपयुक्त होते. तर पाणी उकळत आलेले आहे. आता ह्या उकळलेल्या पाण्यात आपण मीठ टाकून घेतलेले आहे आणि जे आपण तांदूळ भिजवून ठेवलेले होते तेही आपण टाकलेले आहेत. आणि पाणी जेव्हा आता जस्ट उकळायला सुरुवात झालेली होती. आता पाणी जेव्हा खळखळ उकळून झालेलं आहे, तर त्यामध्ये आपण हे जे माडग्याचे 4 चमचे पीठ घेतलेले आहे, ते पीठ आपण जसं पिठल्याला पीठ वैरतो तसं पीठ आपण त्यामध्ये टाकणार आहोत. पण यामध्ये गुठळ्या होतात म्हणून वरून आपण थंड पाणी घालायचं आहे. आणि थंड पाणी घातलं की हळूहळू ज्या गुठळ्या तयार झालेल्या आहेत पिठाच्या, गुठळ्या ह्याच्या नक्कीच तयार होतात. तर गुठळ्या हळूहळू चमच्याने तुम्ही त्या मोडून घ्यायच्या आहेत आणि प्लेन असं गुळगुळीत पीठ त्याचं तयार होतं आणि उकळत ठेवायचं आहे. तर आता ह्या आपण गुठळ्या छानपैकी हळूहळू, एकाच वेळेला नाही हा गुठळ्या पूर्ण सुटणार, तर हळूहळू आपण या गुठळ्या सर्व फोडून घेऊया चमच्याने. तर गुठळ्या फुटत आलेली आहेत, तुम्ही बघू शकता. आणि आता हे छान ह्याला उकळू देऊया. ऑलमोस्ट सगळ्या गुठळ्या फुटून, तरी पण चेक करायचं, हळूहळू ढवळत राहायचं. ढवळल्यामुळे सर्व तुमच्या गुठळ्या त्यातले निघून जातील आणि छान असं क्रीमी त्याचं सूपसारखं टेक्स्चर येतं त्याला. अतिशय चविष्ट असं लागतं आणि थंडीच्या दिवसात तर खूप छान वाटतं हे गरम गरम माडगे प्यायला. जसं सूप आपण थंडीच्या दिवसात प्रेफर करतो, तसेच हे एक पारंपरिक सूपच आहे, जे थंडीच्या दिवसात, पावसाळ्यात जेव्हा पाऊस पडतो तेव्हाही हे प्यायला मजा येते. याशिवाय हे जे कुळिथाचे पीठ आहे किंवा कुळिथाचे माडगे आहे, हे तुमचा अशक्तपणा दूर करून तुम्हाला झटपट ऊर्जा देते. यातील ह्याच्यामध्ये फॉस्फेटचे प्रमाण जास्त असते, जे तुमच्या इवन किडनी स्टोनला वगैरे पण औषध मानले जाते. अजून थोडं पाणी घालून घेतलं आहे, कारण खूपच घट्ट होत होतं. तर कन्सिस्टन्सी आपल्याला अगदी सूपसारखी येते याची. टोमॅटो सूपची जशी कन्सिस्टन्सी असते त्याप्रमाणे याची कन्सिस्टन्सी येते जेव्हा ते शिजून तयार होतं. याशिवाय यात आपण तांदूळ पण घातलेले आहेत, तर तांदळामध्ये तुम्हाला स्टार्च असतं, तर ते स्टार्च पण त्याला घट्टपणा येण्यास मदत करते. याशिवाय कुळिथाच्या या माडग्यामुळे तुमची पचनक्रिया सुधारण्यास मदत होते. बद्धकोष्ठता दूर होते. ॲनिमियासाठीही अतिशय उपयुक्त आहे हे कुळिथाचे माडगे. तर नक्की करून पहा. अशा प्रकारे अगदी झटपट, सोपी आणि अगदी वेट लॉससाठी पण खूप चांगली रेसिपी आहे ही. फक्त ही तुम्ही उन्हाळ्यात, म्हणजे थोडंसं कुळिथाचं जे गुणधर्म आहेत ते उष्ण गुणधर्म असल्यामुळे उन्हाळ्याच्या दिवसात हे घेऊ नका, त्यामुळे तुम्हाला उष्णतेचा त्रास होऊ शकतो. तर थंडीच्या आणि पावसाळ्याच्या दिवसात नक्कीच तुम्ही हे कुळिथाचे माडगे एक सूप म्हणून घेऊ शकता, जे तुम्हाला बरेच चांगले छान बेनिफिट्स मिळतात त्याचे. अदर दॅन तुम्ही जे इन्स्टंट सूप बाजारातून घेता, जे तुमच्या शरीरास हानिकारक आहे, त्यापेक्षा हे कधीही उत्तम आणि खूप छान. पण याच्यासाठी जे पीठ तयार करायचं आहे, त्यासाठी तुम्हाला कुळीथ चांगले खमंग असे भाजून घ्यायचे आहेत आणि मग त्याचं पीठ तयार करायचं आहे. त्यामुळे ह्या कुळिथाच्या माडग्याचा खमंगपणा खूप वाढतो आणि छान लागते. बिना भाजता घ्याल तर ते इतकं खमंग नाही लागणार आणि त्याला शिजायलाही खूप वेळ लागेल. तर अशा प्रकारे तुम्ही नक्कीच हे माडगे तयार करून बघा आणि मला कमेंट करून सांगा की कशी झाली रेसिपी. तुम्हाला नक्की आवडेल सर्वांना. पावसाळ्याच्या दिवसात हे तुम्ही बनवून पिऊ शकता. शिवाय व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर प्लीज सर्वांनी लाईक, कमेंट आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. जे कोणी नवीन आहेत चॅनेलवरती, तर त्यांनीही चॅनेलला व्हिजिट करा. असेच छान छान व्हिडिओ तुमच्यासाठी नेहमीच घेत येत राहते. तर प्लीज लाईक, कमेंट आणि सबस्क्राईब करा. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.